एफडीएमधील अधिकाऱ्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप, विधानसभेत चौकशीची मागणी. इंगवले यांच्या संपूर्ण कार्यकाळाची अँटी करप्शन ब्युरोकडून चौकशी करण्याची मागणी. पूर्व परवानगीशिवाय खुलेआम लटकवून मांस विक्री करणाऱ्या कारवाईची विधानसभेत मागणी. राज्य विधानसभेत भाजप आमदार प्रशांत बन्सीलाल बंब यांनी अन्न आणि औषध प्रशासन संदर्भात गंभीर मुद्दे उपस्थित केले. त्यांनी एफडीएमधील इंगवले नावाच्या अधिकाऱ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत त्याच्या संपूर्ण कार्यकाळाची अँटी करप्शन ब्युरो यांच्यामार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. याचबरोबर राज्यातील अनेक शहरांमध्ये चौकाचौकात, गल्लीबोळात आवश्यक परवानग्यांशिवाय उघड्यावर बकऱ्यांचे मांस लटकावून विक्री केली जात असल्याचा मुद्दा त्यांनी विधानसभेत उपस्थित केला आहे. आमदार बंब यांच्या म्हणण्यानुसार अशा प्रकारची मांस विक्री करण्यासाठी संबंधित विभागाची आवश्यक परवानगी घेणं बंधनकारक आहे. मात्र अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन करून खुलेआम विक्री सुरू असून संबंधितांवर प्रभावी कारवाई होत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. परवानगीशिवाय सुरू असलेल्या अशा मांस विक्री केंद्रावर तातडीनं कारवाई करून ती बंद करण्यात यावी अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे. विधानसभेत उपस्थित करण्यात आलेल्या या मुद्द्यांमुळे अन्न आणि औषध प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तसेच नियमांची अंमलबजावणी किती प्रभावीपणे केली जाते याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अध्यक्ष महोदय, सध्या गल्ल्या शहरात मेन याच्यामध्ये परवानग्या नसताना नॉनव्हेज असं लटकवून, बकऱ्या असं लटकवून अध्यक्ष महोदय खुलेआम विक्री होतात. त्याची तुमच्याकडनं परवानगी घेतल्याशिवाय त्याला विक्री होता येत नाही. तुमचं आणि आरोग्य डिपार्टमेंट या दोघांचे अधिकारी मिळून किमान माझा मतदारसंघ जो, तिथून सुरुवात करा. गंगापूर खुलताबाद तालुक्यामध्ये येत्या 8 दिवसात ज्या विना परवानग्या असे जे नॉनव्हेज लटकवून विक्री करत असतील त्यांच्यावर तुम्ही कार्यवाही करून ते बंद करणार का? बस चला. त्याचप्रमाणे जे काही ओपन मांस विक्री होते त्याच्यासाठी आरोग्य विभागानं आम्ही दोघं मिळून 15